नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बाय नामदेव सर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे। थोडंसं पीवायक्यू सिरीज आपण जी चालू केलेली आहे ते पीवायक्यू सिरीजला थोडासा उशीर झाला, मध्यंतरी जरा बॅचेस जास्त वाढल्यामुळे थोडासा वेळेच्या अभावी आपण कंटिन्यू करू शकलो नाही, पण आता इथून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत। आणि या पीवायक्यू सिरीजमध्ये माझा उद्देश एवढा आहे की विद्यार्थ्यांना ज्या घटकामध्ये ज्या कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत, म्हणजे ज्या घटकाची आपण तयारी करतोय किंवा जो घटक आपला ज्या घटकावरती आपले प्रश्न चुकतायत त्या घटकामध्ये कोणत्या पद्धतीने आपण पुढे गेलो पाहिजे, कशा पद्धतीने आपण त्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यातल्या कुठल्या संकल्पना आहेत त्या कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं पाहिजे आणि पीवायक्यू कडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि तो अप्रोच येण्यासाठी आपण याच्यामध्ये थंबनेल मध्ये तुम्हाला कळालं संकल्पना, त्याच्यानंतर आपला दृष्टिकोन आहे आणि संकल्पना दृष्टिकोन झाल्याच्या नंतर मग त्याच्यावर कुठल्या प्रकारची आपण युक्ती योजायची आहे, तर ह्या संकल्पना, दृष्टिकोन, युक्ती आणि त्याच्यानंतर मग तुमचा निकाल येणार आहे। ओके, काही प्रश्न घेतलेले आहेत, मी काही प्रश्न घेत असताना आता कंटिन्यू मध्ये ही सिरीज चालू असेल। ओके, तेव्हा जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि विशेषतः जर माझा कंटेंट आणि माझं शिकवणं जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून कळवा, ज्यामुळे माझ्या आणखीन म्हणजे माझ्या शिकवण्याला म्हणजे आणखीन ऊर्जा मिळेल आणि माझा उत्साह वाढेल। थँक्यू सर। अधिक वेळ न घेता आपण पीवायक्यू सिरीजचा भाग 2 घेणार आहे। आपण भाग 1 मध्ये जे प्रश्न घेतले होते त्याच्यावर आधारित आता पुढे संकल्पनेवर आधारित कोणते कोणते प्रश्न आहेत याच्यावरती आपण आज या सिरीज मध्ये चर्चा करणार आहोत। ओके, बघूयात आपण पहिल्या प्रश्नाकडे। ओके, पहिला प्रश्न आहे, आता हा प्रश्न शब्दसंग्रहावरती आहे। शब्दसंग्रहाची विशेष बॅच मी उपलब्ध करून देतोय। ओके, आता या 2 दिवसामध्ये शब्दसंग्रहाची बॅच उपलब्ध होईल, ती ऑफलाईन प्लस ऑनलाईन शिकवलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही जर शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 45 प्रश्नांपैकी आपल्याला किमान मराठीमध्ये किमान 12 ते 13 प्रश्न शब्दसंग्रहावरती दिसतील आणि हे शब्दसंग्रहावरचे जे प्रश्न आहेत तर ते व्याकरणाच्या भागातूनच आपल्याला कव्हर करायचे असतात आणि थोडाफार प्रमाणामध्ये तुम्हाला वाक्प्रचार आणि म्हणी जे आहेत एक्स्ट्रा ज्या आहेत, अधिकच्या ज्या वाक्प्रचार म्हणी आहेत त्याच्यावरती आपल्याला फक्त वाचन करून आपण प्रश्न सोडवले पाहिजेत आणि त्याच्यातून आपला अभ्यास केला पाहिजे। निदान किमान तुम्हाला सगळ्या व्याकरणातल्या सगळ्या घटकांमधल्या सगळ्या संकल्पना आपल्याला समजल्याच पाहिजेत। आता हा एक शब्द आहे कायदेशीर, बघा कायदेशीर याच्या विरुद्ध अर्थ व्यक्त करणारा शब्द ओळखायचा आणि पर्यायामध्ये जर बघितलं तर हा शब्द तुम्हाला उपसर्ग घटित म्हणजे शब्द सिद्धी या घटकाकडे गेलेला आहे, लक्षात द्यायचं। ओके, कायदेशीर या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा, तर याच्यामध्ये लक्ष द्यायचे विधी या शब्दाचा अर्थ होतो। विधी म्हणजे काय सांगा, तर विधी म्हणजे कायदा, विधी म्हणजे काय कायदा, तर लक्षात घ्यायचंय। आणि हा उपसर्ग म्हणून जर कधी आला, हा उपसर्ग म्हणून जर कधी आला तर तो नेहमी नाही असा म्हणजेच नकार दर्शवणारा उपसर्ग आहे, नाही असा अर्थ व्यक्त करत असतो। ओके, मग वैध याच्यावरून तुम्ही जर या विधी शब्दाला य लावला तर शब्द तयार होतो। बघा आद्य अक्षरामध्ये तुम्हाला भाववाचक नामामध्ये मी बॅच मध्ये शिकवलेले आहे, रिव्हिजन बॅच मध्ये सुद्धा हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केले। रिव्हिजन बॅच आपण आपल्या माझ्या मराठी बाय नामदेव सर या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। व्हिडिओच्या लिंक मध्ये सुद्धा ऍप्लिकेशनची लिंक आहे। ओके, ते डाउनलोड करा आणि आपल्या अभ्यासाला दिशा आणि गती देण्याला सुरुवात करा। ओके, तर लक्ष द्यायचे य आपण भाववाचक नामाचे प्रत्यय बघितलेले आहेत, आई, इकी, गिरी, तात, व, पण, पणा, य, वा, त्यातला य जो आहे तो य प्रत्यय लागत असताना कोणत्याही शब्दाला लागत असताना आद्य अक्षरामध्ये असेल तर अचा आ, ई असेल तर ईचा ऐ आणि उ असेल तर उचा अ होत असतो। मग विधी या शब्दाला जर आता विधीपासूनच हा शब्द बनलेला आहे आणि म्हणून वैद्य, ओके वैध, ओके या लक्षात द्यायचे वैध या शब्दाचा अर्थ होतो वैध म्हणजे कायदेशीर। ओके, वैध म्हणजे काय सांगा कायदेशीर आणि म्हणजे काय सांगा नाही, मग या शब्दाला म्हणजे काय सांगा नाही आणि वैध म्हणजे कायदेशीर। मग जर समजा या शब्दाला लावला तर शब्द तयार होईल, काय सांगा अवैध, काय होईल अवैध। मग अवैध म्हणजे कायदेशीर, म्हणजे नाही, अवैध म्हणजे काय सांगा आता लक्ष द्यायचं अवैधच्या शब्दाचा अर्थ होतो बेकायदेशीर, कायदेशीर। मग आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, कायदेशीर, वैध म्हणजे काय सांगा कायदेशीर, याचा विरुद्ध अर्थी विचारलाय आपल्याला। वैध कायदेशीर म्हणजे वैध म्हणजे कायदेशीर, तर विरुद्धार्थी विचारलं असताना तुम्हाला बेकायदेशीर या अर्थाने घ्यावा लागेल आणि तो शब्द आहे कोणता सांगा
अवैध. वैध म्हणजे कायदेशीर आणि अवैध म्हणजे काय सांगा, बेकायदेशीर. ओके, म्हणजे शब्दसंग्रहामध्ये आपण जेव्हा शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असतो तेव्हा व्याकरणाच्या कुठल्या भागातून हे सगळं क्लिअर होतं हे सगळं बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारी तुम्हाला शब्दसंग्रहाची बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळू मित्रांनो. आता समानार्थी शब्दांचा गट ओळखायचे, समानार्थी शब्दांचा योग्य जोड्या ओळखायचे. आता ही सगळी समानार्थी जर बघितली तुम्ही तर व्याकरणातल्या कुठल्या घटका वेगळं काही करायचं नाही मित्रांनो. मी वारंवार सांगत असतो, बॅचमध्ये सांगत असतो, अजून बऱ्याच मुद्द्याकडे मी वळत असताना तुम्हाला सांगत असतो की आता लक्ष द्यायचे. कुरग, आता ग हा धातू साधित आहे. काय आहे? ग म्हणजे गमन करणारा असं. ओके, कुरग, कुरग, कुरंगम. ओके, कुरग, कुरग, कुरंगम. ओके, कुरग, कुरंग. ओके, कुरंग, अजून कुरंगम. ओके, कुरग, कुरंग, कुरंगम. लक्ष द्यायचंय, कुरग, कुरंग, कुरंगम म्हणजे काय सांगा, हरिण. आता ख या शब्दाचा अर्थ होतो आकाश. ख म्हणजे काय सांगा, आकाश. आणि ग म्हणजे काय सांगा, गमन करणारा. खग म्हणजे आकाशात गमन करणारा. इथे शब्दशक्ती सुद्धा काम करत असते. ओके, तर लक्षात द्यायचे, ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा, खग म्हणजे आकाशात गमन करणारा आणि तो पर्याय येतो कोणता, विहंग. कारण विहाय म्हणजे सुद्धा आकाश, आकाशला समानार्थी शब्द विहाय म्हणजे काय सांगा, आकाश. मग आता जसं कुरग, कुरंग, कुरंगम सांगितलं होतं, हेच प्रश्न आता राजश्रीला पडलेले आहे, मागच्या वर्षी सुद्धा राजश्रीला पडलेले आहे, गटबला सुद्धा असेच प्रश्न पडले आहेत. ओके, विहग, विहंग आणि विहंगम. ओके, गम, विहग, विहंग, विहंगम पाठच ठेवायचं. विहंगम म्हणजे पक्षी, खग म्हणजे पक्षी. ओके, विहग, विहंग, विहंगम म्हणजे पक्षी. ओके, पक्षाला समानार्थी शब्द आहेत हे. त्याच्यानंतर हा सुद्धा उपपद तत्पुरुष समासामध्ये गेलेला आहे. ओके, हा शब्द उपपद तत्पुरुष समासामध्ये गेलेला आहे. पंकज, खग, कुरग, तुरग. ओके, तुरग सुद्धा शब्द आलाय. ओके, तुरग, तुरंग, तुरंगम. ओके, तुरग, तुरंग, अजून तुरंगम हे पाठच ठेवायचे. तुरग, तुरंग, तुरंगम म्हणजे सांगा, काय सांगा, घोडा. ओके, आणि तुरग म्हणजे काय सांगा, घोडा. त्वरेने गमन करणारा असा विग्रह आपण समासामध्ये घेतलेला आहे. ओके, लक्षात द्या, तुरग, तुरग, तुरंगम म्हणजे घोडा. आणि मही, मही म्हणजे काय सांगा, पृथ्वी. पृथ्वीला खूप सारे समानार्थी शब्द आहेत. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्दामध्ये मी शिकवलेलं. ओके, म्हणजे अच 4 एकाच मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल मित्रांनो. ओके, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय होतं, शब्दसंग्रहाचा अभ्यास करत असताना आपल्याला व्याकरणाच्या मुद्द्यातून म्हणजे व्याकरणामधून खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे शब्दसंग्रह आपल्याला समजत असतात. तेव्हा नक्की तुम्ही व्याकरण तुमचं पक्क करा. केवळ व्याकरण करत असताना आपण 30-32 प्रश्नाची तयारी करून चालत नाही मित्रांनो. वरच्या 12, 14, 15 प्रश्नाची तयारी शब्दसंग्रहाची तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः आणखीन एक गोष्ट आवर्जून मला सांगायची अशी आहे की शब्दसंग्रह हा सेपरेट फक्त शब्दसंग्रहच करतो अशाने उपलब्ध होत नाही किंवा अशाने त्याच्यामध्ये आपला आत्मविश्वास वाढणार नाही किंवा तो शब्दसंग्रह कव्हर होणार नाही. त्यामुळे व्याकरणामधून जे गोष्टी आपल्याला क्लिअर संकल्पनेवर आधारित, मी आता मला सांगितलं समासामधले प्रश्न आहेत, त्याच्या अगोदरचा तुम्हाला मी शब्दसिद्धीमधला प्रश्न सांगितला. अजून एक पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे प्रयोगावरचा प्रश्न. बघा, नीट लक्ष द्यायचं की बऱ्याच वेळेस असं होतं की एकाच पुस्तकातून आपल्याला सगळे प्रश्न कव्हर होत नाहीत. आता जुना काळ गेलेला आहे, नवीन काळ आलेला आहे. लक्षात घ्यायचं, ध्यान द्यायचं. कर्मणी प्रयोगाचे प्रकार पडतात. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात मित्रांनो. 5 कोणकोणते? साधा कर्मणी आहे, त्याच्यानंतर शक्य कर्मणी आहे, त्याच्यानंतर समापन कर्मणी आहे, पुराण कर्मणी आणि नवीन कर्मणी. ओके, कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार कशावरून पडतात? हे कुठल्या पुस्तकात छापले का? नाही, हे कोणाचं काम आहे? आमचं काम आहे. आम्ही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार का पडतात त्याचं कारण सांगतोय. कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो, तो कर्म प्रथमेत असतो. मग कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो, मग तो कोणत्या विभक्तीत असतो? कर्त्याच्या विभक्ती स्थितीवरून तुम्हाला कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडलेले आहेत. ओके, जसं की रामाने शुद्ध तृतीयात कर्ता असेल तर साधा कर्मणी होतो. ओके, रामाच्याने किंवा रामाला आंबा खावं होतो म्हटलं तर शक्य कर्मणी होतो. रामाचा आंबा खाऊन झाला म्हटलं तर समापन कर्मणी होतो. रामे अम्रफल खाई जे पुराण कर्मणी होतो. रामाकडून आंबा खाल्ला गेला हा नवीन कर्मणी प्रयोग होतो. ओके, तरी पण आता वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये फक्त एवढंच छापलेलं आहे की
साधा कर्मणी प्रयोगामधला कर्ता हा शुद्ध तृतीया विभक्तीमध्ये असतो, परंतु इथे जर प्रश्न बघितला तुम्हाला तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिसेल, नीट लक्ष द्यायचे. मंदाचे पुराण वाचून झाले संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदाची संकल्पना काय आहे? संयुक्त क्रियापदामध्ये धातुसाधित अधिक सहाय्यकारी क्रियापद. मग कर्ता ओळखत असताना आपण काय करत असतो तर संयुक्त क्रियापदामध्ये दोघालाही जर तुम्ही नारा नारी प्रत्यय लावला तर उत्तर तुमचं चुकतं. नीट लक्ष द्यायचे. ओके, वाचणारी कोण तर मंदा. काय झालं वाक्यात? कर्ता विभक्ती आहे षष्ठी. कर्ता षष्ठीत असेल तर 100% हा समापन कर्मणी प्रयोग होतो. ओके, म्हणजे पुराण कटलं हा पहिला पर्याय करा. अनुक्रमे प्रयोग ओळखा म्हटलेलं आहे. अनुक्रमे ओळखत असताना तुम्हाला क्रमानुसारच ओळखायचं आहे. ओके, हा झाला पुराण कर्मणी. कोणता? पुराण कर्मणी. परशुरामाकडून झाड तोडले गेले, इथे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे. तोडणारा कोण? परशुराम. ओके, कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतं. कर्त्याला कडून ज्या वाक्यामध्ये प्रत्यय लागलेला असतं आणि कर्म प्रथमेत असेल तर तो 100% नवीन कर्मणी प्रयोग असतो. कोणता कर्मणी? नवीन कर्मणी प्रयोग असतो. आणि त्याला सवय सोडावी लागली, लक्ष द्यायचे, सोडावी लागली. इथे आपण भरपूर वेळेस चुकत असतो. सोडावी लागणारी कोण असा म्हणत असतो आपण आणि अशा वेळेस आपला प्रश्न चुकत असतो. संयुक्त क्रियापद आहे त्यामुळे धातू साधिताच्याच धातूला कर्ता लावून नारा नारी लावून कर्ता काढायचे. सोडणारा कोण? तो. काय झालं वाक्यात? कर्ता विभक्ती आहे चतुर्थी. कर्ता प्रथमेत नाही, कर्म प्रथमेत आहे. सवय हे कर्म आहे त्यामुळे सवय कर्म आहे. कर्ता प्रथमेत नाही, कर्म प्रथमेत आहे. कर्मणी प्रयोग आहे. पण कर्त्याची विभक्ती चतुर्थी आहे. कर्त्याची चतुर्थी आहे पण क्रियापद शक्य नाही त्यामुळे हा शक्य कर्मणी प्रयोग नाही. तर साध्या कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता 2 प्रकारच्या विभक्तीमध्ये असतो. आपल्याला वाळंबेमध्ये एकच शब्द पाठ ठेवलेला आहे आपण. कर्ता शुद्ध तृतीयेत असेल तर साधा कर्मणी प्रयोग होतो असं म्हटलेलं आहे. पण त्याच्याही व्यतिरिक्त कर्ता चतुर्थी विभक्तीमध्ये सुद्धा असतो. चतुर्थी विभक्तीमध्ये कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता 2 ठिकाणी असतो मित्रांनो. एक शक्य कर्मणीमध्ये पण असतो आणि साध्या कर्मणीमध्ये सुद्धा असतो. पण शक्य कर्मणीमध्ये कर्ता चतुर्थीत असून क्रियापद शक्य असतं आणि चतुर्थीत कर्ता असेल आणि क्रियापद शक्य नसेल तर तो साधा कर्मणी प्रयोग होतो. म्हणून समापन कर्मणी, नवीन कर्मणी आणि यालाच म्हणतात कोणता? साधा कर्मणी. कोणता कर्मणी? साधा कर्मणीलाच प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग म्हणतात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोणतं? 2. पर्याय क्रमांक 2. चौथा ऑप्शन याच्यामध्ये डीटीपी राहिलेले. ओके, चला पुढे बघा. पारद्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखायचे. आता लक्ष द्यायचे. परत तुम्ही जर तुमच्या संकल्पना बघा, मग प्रत्येक गोष्टीमध्ये सांगतोय की प्रत्येक गोष्टी शिकवणं वेगळं, आपल्या संकल्पना दूर असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी तत्व आहे, ते तत्व बाळगून जर तुम्ही चाल. आता दिसण्यावरून कडून प्रत्यय दिसतो म्हणून तुम्हाला आपण नवीन कर्मणी प्रयोग लिहिणारात, काही अडचण नाहीये. पण याच्या अगोदरचा जो प्रश्न होता तुम्हाला आता संयुक्त क्रियापदावरचा, त्याच्यातला कर्ता काढत असताना ज्या संकल्पना मी सांगितलेल्या आहेत, बॅचमध्ये सांगितलेले, रिव्हिजन बॅचमध्ये सांगितले, शब्दसंग्रहाच्या बॅचमध्ये सगळं सांगितलेलं आहे. ओके, लक्षात आहे. पकडला गेला हे क्रियापद आहे. याच्यामध्ये क्रिया पकडण्याचे, मग पकडणारा कोण? पारधी. काय झालं वाक्यात? कर्ता. कर्त्याला कडून प्रत्यय आहे. कर्म विभक्ती पकडण्याची क्रिया मोरावरती. काय झालं वाक्यात? कर्म विभक्ती प्रथमा. ह्या कडून कर्त्याला प्रत्यय असेल तर त्याची विभक्ती तृतीया ठरत असते. कोणती? तृतीया. मग कर्ता प्रथमेत नाही, कर्म प्रथमेत आहे. 100% कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असेल तर तो 100% नवीन कर्मणी प्रयोग असतो. आणि नवीन कर्मणी प्रयोगालाच कोणता? कर्म कर्तरी प्रयोग सुद्धा म्हणत असतो आपण. ओके, लक्षात ठेवायचे. ओके, पारद्याकडून मोर पकडला गेला, पारद्याकडून लांडोर पकडली गेली, पारद्याकडून पक्षी पकडला गेला, पारद्याकडून चिमणी पकडली गेली. कर्मानुसार क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोग आहे. ओके, चला पुढचा प्रश्न जो आहे बघा. पाणी या इकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप काय होते? सामान्य रूप करत असताना फक्त काहीच करायचं नाही, मूळ शब्द घ्यायचे, त्याला विभक्ती प्रत्यय लावायचा. विभक्तीचं रूप तयार होतं. विभक्तीचं रूप तयार झाल्यानंतर विभक्तीचा प्रत्यय सोडून जे रूप उरतं त्याला सामान्य रूप म्हणतात. पाणी शब्दाचं सामान्य रूप जर करायचं असेल तर आपल्याला पाणी शब्दाला मी एक प्रत्यय लावणार आहे. कोणता? त. आणि शब्द तयार होईल. मग सांगा काय? पाण्यात. हा झाला विभक्तीचं रूप. या विभक्तीच्या रूपामध्ये विभक्तीचा प्रत्यय सोडून जेवढं रूप उरतं त्याला सामान्य रूप म्हणतात. आणि बदल होत असताना, नामाच्या रूपामध्ये बदल होत असताना तुम्हाला शेवटच्या अक्षरामध्ये बदल होत असतात, ते शेवटच्या अक्षरामध्ये बघायचे. मग हा पाणी इकारांत शब्द आहे. ओके, याचं शेवटचं सामान्य रूप होत असताना ईच्या जागी काय आलाय? या आलाय. म्हणजे पाणी या शब्दाचं नपुंसकलिंगी नामाचं सामान्य रूप काय होते? याकारांत होते. काय होते? याकारांत होते. ओके, आणि अशाच ट्रिकसाठी ओके मी परत सांगतो तुम्हाला, संकल्पना प्लस तुमचा अप्रोच, ओके म्हणजे दृष्टिकोन सेट झाला पाहिजे आणि त्याच्यावरच्या युक्ती, अशा तिन्ही गोष्टीचे सांगत
सांगड घातली तर तुम्हाला पेपर कव्हर 100% होतो आणि तुमचं रिझल्टमध्ये नाव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याच तुमच्या कंटेंटसाठी नक्की आपली मराठी बाय नामदेव सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावरती माझाच फोटो दिसेल तुम्हाला, असं ॲप्लिकेशन असणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस मी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर नक्की बॅच डाउनलोड ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्या अभ्यासाला दिसणार तुम्हाला ज्या बॅचची आवश्यकता आहे ती बॅच जॉईन करून आपण आपल्या अभ्यासाला गती द्या. ओके, चला आता मागच्या व्हिडिओमध्ये सिरीज 1 मध्ये तुम्हाला मी याच्यावरचा एक प्रश्न घेतलेला आहे, दंडावरचा. पुढीलपैकी कोणते शेवटी दंड असलेले व्यंजन किती असा प्रश्न होता. मी त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दंड असेल. आता हा प्रश्न आलाय गट ब मुख्य परीक्षा गट क मुख्य परीक्षा 2023 ला प्रश्न आलेला आहे आणि खूप सारे मुलं रक्त हा शब्द लिहून मोकळे झाले होते, कारण प्रश्न आले दंड नसलेले व्यंजन. आपण शिकत असताना काय करत असतो किंवा वाचत असताना दंड नसलेले व्यंजन कोणतं र, दंड नसलेले व्यंजन कोणतं र, दंड नसलेले व्यंजन कोणतं र, एवढंच आपण पाठ करत असतो, लक्षात ठेवायचे. पण इथे दंड नसलेले व्यंजन र तुम्हाला दिसतं, परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये हीच संकल्पना सांगितलेली आहे. कोणत्या शब्दावर सांगितलेली आहे मित्रांनो, इथे सांगितलेले. जेव्हा जेव्हा दंड असा उल्लेख येईल तेव्हा तेव्हा प्रश्न 100% कोणत्या अक्षरावर आहे, जोडाक्षरावर आहे मित्रांनो. कोणत्या अक्षरावर, जोडाक्षरावर. आता उत्तर 4 नंबर का दिलेलं आहे त्याचं कारण सांगतो मी. पहिल्यांदा संकल्पना समजून घ्यायचे, नीट लक्ष द्यायचे. इथे र मध्ये र अधिक अ असे 2च वर्ण आहेत. ओके, आणि याची रचना आहे व्यंजन अधिक काय सांगा, स्वर. ओके, मला सांगा र या व्यंजनाचे जोडाक्षरात लिहिण्याचे प्रकार किती आहेत, 4. ओके, म्हणजे दंड नसलेलं व्यंजन, याला दंड नाही म्हणून तर ते 4 प्रकारे लिहिलं जातं ना. म्हणजे 100% दंडाचा उल्लेख केला म्हणजे प्रश्न कशावर आहे, जोडाक्षरावर आहे. आणि इथे व्यंजन अधिक स्वर बरोबर काय तयार होईल, अक्षर तयार होईल. इथल्या अक्षरावरचा प्रश्न आहे. हा ऑप्शन तुम्हाला अक्षरावर दिसतं आणि हाच अक्षर का बरं आहे, जोडाक्षर. याचंच उत्तर हे का बरं आहे, कारण तुम्ही याची जर फोड केली तर अ अधिक र अधिक प अधिक अ अधिक न अधिक अ. आता याच्यामध्ये व्यंजनाधिक स्वर हे अक्षर होतं आणि हे व्यंजनाधिक स्वर हे अक्षर होतं, परंतु माफ करा इथे अ अधिक र. ओके, आता इथे बघा हा अ सेपरेट अक्षर आहे. ओके, र अधिक प अधिक अ बरोबर म्हणजे व्यंजन अधिक काय सांगा, स्वर. ओके, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनामध्ये एक स्वर मिसळलं की ते काय होतं, जोडाक्षर तयार होतं. म्हणजे प्रश्न त्यांना असं विचारायचं आहे की ज्या जोडाक्षरामध्ये अर्धा दंड असणारा व्यंजन आहे तो पर्याय ओळखा, असा प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप जर नाही कळालं तर उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते. म्हणून परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा, ज्या वेळेस मी मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतला होता, असाच प्रश्न घेतला होता, याच्यावरचे खूप सारे प्रश्न परीक्षेला येतात आणि लक्षात घ्यायचे याच्या नंतरचा प्रश्न सुद्धा याच्यावर जाईल, र वरतीच. ओके, दंड असा उल्लेख असेल परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये तर समजून जायचं प्रश्न कशावर आहे, जोडाक्षरावर प्रश्न आहे मित्रांनो. कशावर आहे, जोडाक्षरावर आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक, जोडाक्षरामध्ये र कुठे आहे मग, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. आता बघा आघात रहित, बघा आघात रहित जोडाक्षरांचा प्रकार. मग तुम्हाला जे र या व्यंजनाचे जोडाक्षरात 4 प्रकारचे लिहायचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक तर रफार आणि ही वक्ररेष. ओके, त्याच्यानंतर हे तिरपी रेष आणि हे काकपद. ओके, नीट लक्ष द्यायचं. हे जोडाक्षरामध्ये 2दा आणि हे 2 चिन्ह 1दा. ओके, म्हणजे जोडाक्षरामध्ये आघात म्हणजे जोडाक्षराच्या मागील अक्षरावर आघात असेल तर रफार दिलं जातं आणि एखाद्या व्यंजनाच्या नंतर राहिला तर ते, आता याची संकल्पना जी आहे ते पूर्ण बॅच मध्ये मी व्यवस्थित शिकवलेली आहे. ओके, लक्षात ठेवायचं. मग आघात कधी असतो आघात कधी नसतो, नीट लक्ष द्यायचं. ओके, आपले जे 34 व्यंजन सांगितलेले आहेत आपण, कोणते, जे विशेष संयुक्त व्यंजन हे 2 सोडून, त्यामध्ये समजून जायचं र या व्यंजनाच्या नंतर य किंवा ह जर आला असेल, य किंवा ह जर आला असेल, कोणाच्या नंतर, रच्या नंतर य किंवा ह आला असेल तर मागच्या अक्षरावर कधी कधी आघात असतो आणि कधी कधी आघात नसतो. मग आता हे 34 पैकी 2 व्यंजन जर गेले तर उरले किती, 32. 32 पैकी कोणतेही व्यंजनाला जोडून जर जोडाक्षर असेल तर त्या जोडाक्षराच्या मागच्या अक्षरावर बहुधा म्हणजे आघात असतोच, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे
पुण्य शब्द म्हणत असताना आघात रहित जोडाक्षरांचा योग्य प्रकार ओळखायचे. रहित म्हणजे नसलेले, नीट लक्ष द्या. आता याच्यातलं जोडाक्षर न्य आहे, न्याच्या अगोदर पू आहे, मग पुण्य की पुण्य, पुण्य. ओके, पू वरती आघात आहे. कन्या की कन्या, क वरती आघात आहे. वन्य की वन्य, ओके, वन्य की वन्य, वन्य वन्य, व वरती आघात आहे. ओके, म्हणजे मान्य की मान्य, मान्य. धन्य मधलं सुद्धा ध वरती आघात आहे. कल्याण मधला क वरती आघात आहे. जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर हे आघात असलेली व्यंजन आहेत. कोणती? असलेली जोडाक्षर आहेत. पण पन्हे की पणे, पणे, पन्हे म्हणत असताना किंवा कन्हेर, आम्ही म्हणत असताना आ वरती, क वरती आणि प वरती आघात नाहीये. ओके, आघात नाहीये म्हणजे हा पर्याय रहित विचारलेला. ओके, आघात रहित. ओके, तुम्ही, दोन्ही, आम्ही. बघा नीट लक्ष द्यायचे की म आणि ह पासून जोडलं गेलेलं अक्षर जे सॉरी अ आणि ह आणि य पासून जोडल्या गेलेल्या अक्षरावरती आघात असतो, आघात कधी कधी नसतो. एकच लक्षात ठेवायचे तुम्हाला. म्हणून हा जोडाक्षराचा आघात रहित आणि आघात युक्त जोडाक्षराच्या प्रकारामध्ये मी सविस्तर तुम्हाला बॅच मध्ये सांगितलेले, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. म्हणजे या क मध्ये आणि ड मध्ये जी जोडाक्षरे आहेत त्या जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर आघात नाहीये, म्हणजे म्हणून उत्तर तुम्हाला क व कोणतं ड हा पर्याय उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं, कारण अ आणि ब मधल्या सगळ्या जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर आघात आहे मित्रांनो. आता आघात ही संकल्पना जी आहे ती कुठे आहे? आपल्या वर्णविचार या घटकामध्ये. कुठे सांगा? जोडाक्षरामध्ये. मी परत 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 तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवायचे, संकल्पना फार महत्वाच्या आहेत. ओके, आता हा प्रश्न कसा सोडवायचा? पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण म्हटलेले. ओके, काय? तालव्य अल्पप्राण. आता याच्यावरचा प्रश्न कसा सोडवायचा मित्रांनो? ज्या ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचे, ज्या ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला उच्चार स्थानाचा उल्लेख असेल त्यावेळेस उच्चार स्थानाची संकल्पना पाठ करून ठेवायची. ओके, संकल्पनात लक्षात ठेवायचे. मग तालव्य कोणकोणते आहेत सांगा? ई च य स, ई च य श ही तालव्य वर्ण आहेत. ओके, आता ई म्हणजे कोण कोण आहेत? ई आणि ई हे दोन स्वर आहेत. ओके ओके, त्याच्यानंतर ई च य श. ओके, एकच मिनिट. ई च य श असा आहे. ओके, ई म्हणजे ई आणि ई, च म्हणजे च वर्गातील सगळे व्यंजन च, छ, ज, झ आणि ञ. त्याच्यानंतर य आणि श. ओके, य आणि श हे दोन वर्ण, य आणि कोण? श. एवढे वर्ण काय सांगा? तालव्य आहेत. आता एकाच प्रश्नामध्ये त्यांनी महाप्राण आणि अल्पप्राणावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. मग जेव्हा जेव्हा दृष्टिकोन मी परत परत सांगतो. ओके, PYQ ची बॅच सुद्धा आपली याच महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देतोय. ओके, गट ब चे प्रश्न असतील, गट क चे प्रश्न असतील, वेगवेगळ्या बॅच अगदी अल्प दरामध्ये बॅच उपलब्ध करून देतोय. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. ओके, आता त्यांनी अल्पप्राण विचारलाय. आता अल्पप्राण आणि महाप्राण ही पण संकल्पना माहिती पाहिजे तुम्हाला. अल्पप्राण आणि महाप्राण ही संकल्पना फक्त व्यंजन स्वरूपामध्ये आहे, त्याच्यामध्ये स्वर येणारच नाही. तर कारण अल्पप्राण हा आणि महाप्राण हा मुद्दा व्यंजनाच्या प्रकारामध्ये आहे, म्हणजे हे दोन स्वर तर कटलेलेच आपले. ओके, उरलेल्या व्यंजनामध्ये अल्पप्राण आणि महाप्राण सांगायचे. ओके, मग आता वर्गीय व्यंजनामध्ये जर बघितलं तर पहिले व्यंजन जे आहेत पहिल्या लाईनीमधले तर ते सगळे अल्पप्राण आहेत, दुसरी महाप्राण आहेत, तिसरी अल्पप्राण आहेत, चौथी महाप्राण आणि पाचवी अल्पप्राण आहेत. ओके, म्हणून आता लक्ष द्यायचे, याच्यामधला छ अल्पप्राण आहे, छ महाप्राण आहे. ओके, ज अल्पप्राण आहे, झ महाप्राण आहे. ओके, ञ अल्पप्राण आहे. ओके, य अल्पप्राण आहे आणि य सुद्धा अल्पप्राण आहे, पण श महाप्राण आहे. ओके, मग आता जे राईट केलेले आहेत ते अल्पप्राण आहेत. मग याच्यापैकी पर्यायामध्ये कोण कोण आहेत सांगा? हा, क. आता क आहेत अल्पप्राण, पण तो तालव्य नाही ना, तालव्य नाहीये. म्हणजे प्रश्न तालव्यावरती पण आहे, म्हणजे उच्चार स्थानावरती पण आहे, आणि अल्पप्राण महाप्राण व्यंजन याच्यावरती पण आहे. लक्षात घ्यायचं. मग क हा तालव्य नाही तर हा कंट्य आहे. कोणता आहे? कंट्य आहे, त्यामुळे हा कटलाच. ओके, हा च आलाय का? यस, 100% च आहे. ब. ओके, छ आहे पण छ कंत आहे, महाप्राण आहे, त्यामुळे ते येणार नाही. ज आहे पुढचा व्यंजन 100% ज आहे, म्हणजे ज हा काय आहे? अल्पप्राण व्यंजन आहे. म्हणजे ब आणि ड कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. उच्चार स्थानाचा उल्लेख केला असेल तर असं उच्चार स्थानामधले सगळे वर्ण काढून घ्यायचे एकत्र आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे प्रश्न सोडवण्याचे सुद्धा आपल्याकडे अभ्यास आपला नीट पाहिजे. अभ्यास नीट जर असेल तर प्रश्न सोडवण्याचे सुद्धा दृष्टिकोन तुमचा सेट होतो, अन्यथा गडबड होण्याची दाट शक्यता आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न.
हा आता बघा संधीचा प्रश्न पहिले काय यायचं, पहिले प्रश्न असा यायचा की नीट लक्ष द्यायचं, राज्यसेवेला प्रश्न आलेले पहिले प्रश्न सरळ सरळ दोन शब्द यायचे आणि त्याचा कोणता प्रकारचा संधियुक्त शब्द बनतोय असा प्रश्न. आता तसं नाही, संधी नेमकी कोणती झालेली आहे हे विचारलंय. ओके आता इथे दोन वर्ण दिलेले आहेत आपल्याला अ अधिक ई, मग आता याच्यामध्ये काय येतात अ अधिक ई अधिक अ. ओके मग आता याच्यामध्ये एक शब्द नीट लक्ष द्यायचे काय झालेला आहे य झालेला आहे, मग याच्यावरचा शब्द कुठला आहे तर नीट लक्ष द्यायचं ध्यान द्या. एक शब्द कुठला घेऊ मी आता रु अधिक अ बरोबर रू. ओके ई किंवा ई पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर यनादेश होतो. ओके य र व कोणत्या याच्यामध्ये येतं यनादेशामध्ये येतं. मग समजा इथे आहे काय सांगा ई आणि पुढे काय दिलंय सांगा अ. मग आता लक्ष द्यायचंय ई किंवा ई पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर ईचा काय होतो सांगा य, पुढे काय दिलाय अ, मग य अधिक अ बरोबर काय आला य, म्हणजे हा बरोबर आहे. त्याच्यानंतर रु अधिक अ दिलंय. ओके काय दिलंय रु अधिक अ. मग आता रु अधिक अ काय होणार आहे सांगा रु पुढे कोणताही विजातीय स्वर सॉरी रु अधिक अ दिलंय रु अधिक अ, रु पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर रुचा काय होतो र. यनादेशामध्ये ईचा य उचा व रुचा र, म्हणजे जेवढी संधी झाली तेवढंच तुम्हाला विचारलेलं आहे. ओके आणि त्याच्या पुढे कोण आहे सांगा अ, म्हणजे र अधिक अ बरोबर काय होईल र, म्हणजे हा पण बरोबर आहे. आता उ पुढे व अ दिलेला आहे. ओके म्हणजे उ प्लस अ दिलेला आहे. मग आता लक्ष द्यायचे उ प्लस व काय होणार आहे उ किंवा उ पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास उचा काय होतो सांगा व होतो. पुढे काय आहे अ, मग व अधिक अ बरोबर काय होईल सांगा व, म्हणजे 100% हे सुद्धा आहे. म्हणजे प्रश्न कशावर आहे सांगा यनादेश स्वर संधीवरचा यनादेशावरती प्रश्न आहे. म्हणजे अ ब क तीनही पर्याय काय आहेत बरोबर आहेत. म्हणजे आता तुम्हाला जे मी बॅच मध्ये 4 स्टेप मध्ये संधी शिकवतोय, तुम्हाला संधी फक्त नियमानुसार करायचंय, संकल्पनेवर आधारित करायचंय. त्याच्यामधला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरी तुम्हाला ते सोडवता येईल. याच्यापेक्षा अवघड प्रश्न कसा आलेला आहे याच मुद्द्यावरती 4 प्रश्न कसे सोडवतात किंवा 4 स्टेप मध्ये संधी कशी सोडवली जाते याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तो पुढच्या सिरीज मध्ये मी नक्की घेणार आहे, त्यावेळेस आपण भेटूयात नक्की. आता हा प्रश्न इथे कळाला तुम्हाला, म्हणून सिरीज बघत असताना कंटिन्यू बघा. तुम्हाला ज्या प्रश्नाची जे प्रश्न अवघड वाटणार आहेत, ज्या प्रश्नाची तुमच्या संकल्पना नाही आहेत क्लिअर, त्याच प्रश्न मी घेतोय. सोपे प्रश्न घेतलेले नाहीत सिरीज मध्ये मी तेच करणार आहे, काळजी करण्याचं कारण नाही. ओके त्याच्यानंतर भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. ओके टॅक्स असिस्टंट आता भुंगा. मग आता नीट लक्ष द्यायचं, याच्यामध्ये सुद्धा काय होतं वसन या शब्दाचा अर्थ होतो वस्त्र. ओके हा समानार्थीमध्ये गेलेला आहे. ओके नीट. आता आरी म्हणजे काय सांगा शत्रू. आता या शब्दावरती किती वेळेस प्रश्न आलेले आहे. आरी म्हणजे शत्रू, रिपू म्हणजे सुद्धा शत्रू. ओके दुश्मन वैरी हे सगळे शब्द आलेले. याच्यावर आधारित नीट लक्ष द्यायचे. आरी म्हणजे शत्रू, रिपू म्हणजे शत्रू. आता बघा तम शब्द घेतला मी, समानार्थी शब्द कसे शिकवतो, समानार्थी विरोधार्थी शब्द कसे शिकवतो, म्हणून मी परत सांगितले तुम्हाला व्याकरण व्यवस्थित शिका. तुम्हाला शब्दसंग्रह काहीच करायची गरज नाही, सरळ तुम्हाला प्रश्न येतात. आता बघा एक प्रश्न आलाय लक्ष द्यायचे, तमारी या शब्दाचा समानार्थी शब्द काय, तमारी कोणाला म्हणतात असं प्रश्न परीक्षेला आलाय. आता लक्ष द्यायचे तमारी शब्द आलेला असताना तमारी कोणाला म्हणतात नीट लक्ष द्यायचे. याच्यातला माझा एक शब्द आहे तम, दुसरा शब्द आहे कोणता सांगा आरी. मग आता लक्ष द्यायचे तम अधिक आरी बरोबर काय होईल सांगा तमारी, कारण म मधला अ ओके आणि आरी मधला अ झाला काय होणार आ, मागे करायला म अधिक आ काय होईल मा, इथून म इथून अ मागे करायला त आणि तिकडे राहिला र. म्हणजे पीवायक्यू सांगत असतं की तुम्ही काय काय करायला पाहिजे लक्षात द्यायचे, म्हणून पीवायक्यू ची बॅच सुद्धा उपलब्ध करून देतोय, लक्षात ठेवायचं. ओके मग तम या शब्दाचा अर्थ आहे काय सांगा अंधार आणि आरी म्हणजे काय सांगा शत्रू. मग अंधाराचा शत्रू कोण आहे सांगा बरं, तम अधिकारी बरोबर तमारी. अंधाराचा शत्रू कोण आहे सांगा सूर्य. मग सूर्याला समानार्थी शब्द विचारत असताना तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि षट अधिक रिपू, षड रिपू झालाय, तम अधिक आरी शब्द गेलाय, कुठे गेलाय सांगा संधीमध्ये गेलाय, म्हणून संधी व्यवस्थित शिकाय. संधीमध्ये फक्त वर्ण जोडणं असं संधी नाही, त्याच्यामध्ये समानार्थी आहे, त्याच्यामध्ये शुद्ध शब्द आहेत, त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आहेत, त्याच्यामध्ये वाक्प्रचार आहेत, त्याच्यामध्ये म्हणी आहेत. हा सुद्धा भाग तुमचा कव्हर करता आला पाहिजे, लक्षात ठेवायचे. म्हणून एकाच घटकाचा अभ्यास करताना तुम्हाला वेगवेगळ्या घटकाचा सुद्धा अभ्यास करता आलं पाहिजे, पण त्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत मित्रांनो. ओके त्यामुळं आरी म्हणजे काय सांगा शत्रू. आपल्याला भुंगा या शब्दाचा समानार्थी विचारलेला आहे आणि भुंगा या शब्दाचा समानार्थी सांगा कोण भुंगा. आली, भ्रमर, मधुप. ओके भ्रमर हे सगळे शब्द, याचे सगळ्या समानार्थी शब्द परीक्षेला आले आहेत. ओके आणि तनुज. आता हा शब्द कुठे सांगा,
हा समासामध्ये गेला ना. ओके, तनू म्हणजे शरीर, ज म्हणजे जन्मणारा, तनुज म्हणजे शरीरातून जन्मणारा, कोण? तनू म्हणजे शरीर, ज म्हणजे जन्मणारा, तनुज म्हणजे काय सांगा? मुलगा. तनुज म्हणजे मुलगा, अनुज म्हणजे मुलगा, मुलगा म्हणजे मुलगा, तनय म्हणजे मुलगा. ओके, त्याच्यानंतर पुत्र म्हणजे मुलगा, मग त्याचे विरुद्ध लिंग तयार होतात. तनुजा, अनुजा, अग्रजा, नंदन म्हणजे मुलगा, नंदिनी म्हणजे मुलगी, असे समानार्थी. ओके, म्हणजे तिथल्या तिथं त्या गोष्टी आपल्याला क्लिअर करलं तर ते वारंवार 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 आपल्याला त्याच्या संकल्पना कळत असतात आणि संकल्पना कळाली की आपण उत्तरापर्यंत नक्की पोहोचत असतो. म्हणून भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोणता? आरी मित्रांनो. ओके, चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ओके, जाणारा काळ पुढे जात राहतो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील? आता नीट लक्ष द्यायचे. विशेषण या घटकावर प्रश्न आला तर सगळ्यात पहिले वाक्यामधला नाम शोधायचं मित्रांनो. काय शोधायचं? नाम. कारण ज्या वाक्यात नाम नसेल त्या वाक्यात विशेषण कधीच नसतं, कारण विशेषणाला स्वतंत्र अस्तित्व नाही. जोपर्यंत विशेषण येणार नाही, विशेष्य येणार नाही तोपर्यंत विशेषण नसतं. म्हणून विशेषणावरती प्रश्न, वाक्याकडे बघत बसायचं नाही. विशेषणावर प्रश्न आला की पहिल्यांदा वाक्यातलं नाम ओळखा. कारण तुम्हाला सांगतो मी, बरेच मुलं पुढे या शब्दाला लिहून मोकळे झालेले होते आणि प्रश्न चुकलेला होता. कारण पुढे हे अव्यय आहे, मग पुढे च लागलेला आहे, पण च हा विभक्तीचा प्रत्यय नसून तो शब्दयोगी अव्यय आहे. काय आहे? शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवायचं. म्हणून पहिल्यांदा विशेषणावरती प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला 100% पहिल्यांदा काय ओळखायचंय? त्या वाक्यातलं नाम ओळखायचं. ओके, जात राहतो हे वाक्यातलं क्रियापद आहे. ओके, जाणारा कोण आहे? काळ वाक्यामध्ये काय आहे? नाम आहे. ओके, म्हणजे वाक्यातला हा कर्ता आहे. लक्षात द्यायचं. मग या कर्त्याबद्दल म्हणजे या नामाबद्दल माहिती देणारा शब्द कोणता आहे? जाणारा की पुढे? तर जाणारा हा शब्द 100% हा काय आहे? विशेषण आहे. आता जाणारा हा विशेषण असल्यामुळं आता गंमत अशी आहे की याच्यात या पर्यायामध्ये साधित विशेषण आहे, हा धातू साधित विशेषण आहे. मग आता लक्ष द्यायचे, याच्यामध्ये गुण विशेषण दिलेलं नाहीये. गुण विशेषण नाही म्हणजे आपण कोणाकडे जाणार आहोत? साधित प्रकाराकडे जाणार आहोत. आता विशेषण हा टॉपिक घेत असताना त्याचे विशेषणाचे साधित प्रकार पाठ करत असताना शब्दांच्या जातीच्या तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. या सगळ्या ट्रिक्स मी रिव्हिजन बॅच मध्ये सांगितलेले आहेत, लक्षात ठेवायचे. ओके, विशेषण टॉपिकच्या वरती कोण आहेत सांगा? 2 जाती आहेत. पण साधित शब्दाचा अर्थ काय होतो? साधित म्हणजे काय? साधित म्हणजे दुसऱ्या जाती त्या जातीचं काम करणे, त्याला साधित म्हणतात. मग नाम साधित असेल, ओके, नामाचे साधित प्रकार असेल, त्याच्यानंतर विशेषणाचे साधित प्रकार असेल, क्रियापदाचे साधित प्रकार असेल, अव्ययाचे साधित प्रकार असेल, दुसऱ्या जातीला त्याच्यात टाकायचं ते साधित प्रकार असतं. ओके, मग जाणारा, जा हे काय सांगा? धातू आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे काय सांगा? धातू साधित विशेषण. म्हणजे फक्त काय बरोबर? क बरोबर, बाकी सर्व चूक. कारण नाम नाहीये. ओके, त्याच्यानंतर सर्वनामापासून बनलेलंच नाही आणि अव्यय सुद्धा नाहीये. त्यामुळे आता लक्ष द्यायचे, खूप सारे मुलं अव्यय साधित विशेषण म्हणून ब बरोबर म्हणजे 2 नंबर उत्तर लिहून मोकळे झालेले होते. कारण वाक्यातला विशेषण ओळखता येत नाही. पहिल्यांदा विशेषण ओळखता काय येत नाही? कारण संकल्पना माहित नसतं. कारण संकल्पना म्हणजे खूप मोठी संकल्पना नाहीये, तर विशेषणाला स्वतंत्र अस्तित्व नसते. हे पाठ असतं तरी पण आपण प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन आपला सेट नसतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडक्यासाठी आपण सिल्ली मिस्टेक मग म्हणत असतो आपण की सिल्ली मिस्टेक झाले वगैरे वगैरे. तर सिल्ली मिस्टेक काही नाही. विशेषणावरती परत सांगतो, विशेषणावरती प्रश्न आल्याच्या नंतर पहिल्यांदा वाक्यातलं नाम शोधा. त्या नामाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द कोणकोणते ते विशेषण असणार आणि त्याचा प्रकार विचारला तर मग तुम्हाला प्रकार सहज कळत असतं. ओके, चला पुढचा प्रश्न. रामा फार उतावळा आहे वाक्यातील उतावळ्या विशेषणात. आता बघा, आता ही संकल्पना माहिती आहे का तुम्हाला? विशेषणाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द हा विशेषणच असतो. नीट लक्ष द्यायचे. ओके, ध्यान द्यायचं. रामा फार उतावळा आहे या वाक्यातलं उतावळा विशेषणाचे प्रकार. कसा राम? उतावळा राम. ओके, किती उतावळा? फार उतावळा. विशेषणाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द हे विशेषणच असतात. मी आता जे मागच्या प्रश्नामध्ये संकल्पना सांगितली तुम्हाला तीच संकल्पना आहे. पहिल्यांदा नाम ओळखायचे, नामाबद्दल अधिक माहिती. फार राम का उतावळा राम? फार राम नाही तर उतावळा राम. म्हणजे उतावळा हे विशेषण आहे वाक्यामधलं मूळ. ओके, विशेषण त्या नामाबद्दल माहिती देणार आहे. आता याच्यावर तर प्रश्न जो विचारलाय विशेषण कंबाईन ग्रुप बी मेन्स 2022 ला विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. विशेषणाचं विशेषण ओळखा म्हटलेलं आहे. मग तुम्ही जर डायरेक्ट याला फार म्हटलं असतं किंवा हा प्रश्नच जर नाही कळाला तर बऱ्याच वेळेस उतावळा लिहून मोकळे झालेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचं. उतावळा लिहू शकतात मुलं, पण प्रश्न नीट लक्ष द्यायचे. या वाक्यातील उतावळ्या या विशेषणाचं विशेषण ओळखा म्हटलेलं आहे. ओके, मग मुळात विशेषण कोण आहे? मग आता म्हणून मी सांगतो तुम्हाला की विशेषण दिसायला टॉपिक खूप सोपं आहे पण प्रश्न सोडवता आले पाहिजे. तर मित्रांनो समजलं? म्हणून विशेषण कोणतं आहे वाक्यातलं? उतावळा. या विशेषणाचं विशेषण कोणतं आहे बघा, नीट लक्ष द्या. गावात खूप
मोठा धबधबा आहे. धबधबा आहे. यस, ओके. कसा धबधबा? मोठा धबधबा. या वाक्यातलं मुख्य विशेषण कोणतं आहे? धबधबा. ओके, आता लक्ष द्यायचं. मग खूप काय काम करतं? किती मोठा. खूप धबधबा तर येणार नाही, कारण हा खूप शब्द नामाबद्दल माहिती देतच नाही. ते कोणाबद्दल माहिती देतं? विशेषणाबद्दल माहिती देतं. विशेषणाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द हा सुद्धा विशेषणच असतो. हे तर पाठ केलंय आपण. विशेषणाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. फक्त प्रश्न सोडवताना आपल्याला गडबड होत असते, त्यामुळे लक्षात ठेवायचे. प्रश्न आला ना तसा, विशेषणाचं विशेषण. आता या वाक्यातलं विशेषणाचं विशेषण कोणतं आहे? तर खूप हे विशेषणाचं विशेषण आहे. ओके, म्हणून विशेषणाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द विशेषणच असतात. त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. हे बघा, पुढच्या स्टेज मागचा शाणा म्हणल्यासारखा. आपण आता PYQ ची बॅच आहे, आपण टॉपिक वाईज बॅच करून घ्यायची. तुम्हाला जर संकल्पना माहिती नसतील तर टॉपिक वाईज चेक करून घ्यायचे. टॉपिक वाईजच्या टेस्ट सिरीज, टॉपिक वाईजची टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे मी तुम्हाला. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर पेपर सोडवण्याची ट्रिक्स आहेत. म्हणून PYQ ची बॅच सुद्धा उद्या 10 तारखेपर्यंत उपलब्ध करून देतोय. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या संकल्पना, शब्दसंग्रहाची बॅच सुद्धा आहे. शब्दसंग्रह सुद्धा मी तुम्हाला बॅच मध्ये ज्या ज्या पद्धतीने घेतलेले आहे त्याच पद्धतीने कशा पद्धतीने शब्दसंग्रह उपलब्ध होतो किंवा कशा पद्धतीने शब्दसंग्रहावरती आपण कमांड मिळवू शकतो याचे प्रश्न सुद्धा मी घेऊन तुम्हाला सिरीज मधून दाखवून देतोय. ओके, चला. म्हणून याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक किती? 3. कारण फार हा शब्द उतावळा या विशेषणाबद्दल विशेष माहिती देतं. ओके, दिसायला उतावळा खूप लोकांनी उत्तर लिहिलेलं होतं. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द कोणता? कर साहेब, आता लक्ष द्यायचे. शुद्ध शब्द कोणता? मी परत याच प्रश्नासारखा प्रश्न सिरीज 1 मध्ये सुद्धा घेतलेला आहे, लक्षात ठेवायचं. ओके, या सगळ्या शब्दांमध्ये लक्षात ठेवायचे मूळ शब्द कोणता आहे? तर एक प्रत्यय आपल्याला काढता येतो. कोणता सांगा? करण. आता करण प्रत्ययाची एक संकल्पना आहे मित्रांनो. करण हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतं त्या शब्दाच्या मध्ये म्हणजे आणि करण प्रत्ययाच्या मध्ये ई हा स्वर आगम होत असतो, त्याला इडागम होणे म्हणतात. काय म्हणतात? इडागम. ओके, याचाच करण प्रत्ययाचा आणखीन एक भाऊ आहे. कोणता सांगा? कार. ओके, म्हणून स्व शब्दाला जर तुम्ही कार लावला, हा पण प्रश्न शुद्ध शब्दाला आलाय. कर स्व शब्दाला कार लावला तर या दोघांच्या मध्ये ई हा स्वर आगम होत असतो, याला इडागम होणे म्हणतात. आणि याच्या स्वर नेहमी मागच्या अक्षरात मिसळत असतं, म्हणून स्व अधिक कार बरोबर काय होईल सांगा? स्वीकार. किती वेळेस शुद्ध शब्दाला आलेले त्याच्याच वरचा प्रश्न आहे, नीट लक्ष द्यायचं. ओके, मग आता एक करण प्रत्यय याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये समजा हा प्रश्न बरोबर आहे, हा ऑप्शन बरोबर आहे, ते ऑप्शन बरोबर आहे, काय बरोबर आहे? तर नीट लक्ष द्यायचे. समजा मी म्हटलं उद्योग शब्दाला मी जर करण प्रत्यय लावला तर काय होईल सांगा? या दोघांमध्ये ई हा स्वर आगम होईल मूळ शब्दाला. ओके, लक्ष द्यायचे. मग शब्द तयार होईल काय सांगा? उद्योग मध्ये ई मिसळेल आणि शब्द तयार होईल उद्योगीकरण. नीट लक्ष द्यायचं. ओके, म्हणजे उद्योगीकरण शब्द शुद्ध आहे. पर्याय क्रमांक 4 पण बरोबर आहे. आता दुसरा मुद्दा, मग औद्योगिकीकरण का बरोबर नाही? नीट लक्ष द्यायचे. अजून एक मुद्दा. ओके, उद्योग शब्दाला इक प्रत्यय लागला. ओके, या एक प्रत्ययाची संकल्पना मी सिरीज 1 मध्ये सुद्धा घेतलेली आहे. ओके, तिथे लक्ष द्यायचे. एक प्रत्यय लागत असताना आद्य अक्षरामध्ये अ असेल तर अचा आ, ई असेल तर ईचा ऐ, उ असेल तर उचा औ. मग उ आहे ना, उचा काय झाला सांगा? औ झालाय. ओके, उचा काय झाला? औ. मग पुढे काय आहे? द्यो. आणि ग मध्ये काय मिसळेल? इक. म्हणजे मूळ शब्द तयार झालाय. कोणता सांगा? औद्योगिक. मग आता समजा औद्योगिक शब्दाला गीक एवढा मूळ शब्द आहे. ओके, कारण इक प्रत्यय लागून साधलेला आहे. याला परत काय लागलंय सांगा? करण लागलेलं आहे. काय लागलेलं आहे? करण. मग आता करण लागत असताना मध्ये परत दोघांच्या मध्ये काय सांगतो? ई हा स्वर आगम होत असतो, म्हणून शब्द शुद्ध तयार होतो. कोणता? औद्योगिक. आणि त्याच्यामध्ये हा ई मिसळेल, काय होईल? औद्योगिकी. आणि त्याच्यानंतर मग करण लागेल म्हणजे शब्द तयार होईल. कोणता? औद्योगिकीकरण. म्हणजे 3 नंबर सुद्धा उत्तर बरोबर आहे. ओके, म्हणून हा पण बरोबर आहे, हा पण. औद्योगिकरण हा शब्द चुकीचा आहे. उद्योगीकरण मध्ये दीर्घ ई येतं, त्यामुळे हा पण चुकीचा आहे. म्हणून उद्योगीकरण 4 नंबर बरोबर आणि औद्योगिकीकरण 3 नंबर बरोबर. म्हणून हा प्रश्न काय केला गेलाय? रद्द केला गेलाय मित्रांनो. ओके, म्हणून संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो असेच प्रश्न आपण नेहमी घेणार आहोत. ओके, त्यासाठी अजूनही वेळ गेलेला नाहीये. ज्यांचं व्याकरण कच्चं आहे, ज्याला असा भास होतो की माझा अभ्यास झालेला आहे, त्यांनी कृपया करून स्वतःला परत एकदा तपासा. आणि अजून वेळ गेलेला नाही म्हणून गट ब मुख्य परीक्षेचा
अभ्यास करत असताना मुख्य परीक्षेमध्ये नाव झळकवायचं असेल तर तुम्हाला लँग्वेजचा पेपर तारणार आहे. त्यामुळे लिमिटेड सिलेबस आहे, तेवढंच करायचंय. तेवढं करून लँग्वेजमध्ये तुम्हाला मार्क वाटण्याला वाव आहे. त्यामुळे नक्की तुम्ही आपल्या जर संकल्पना तुम्हाला क्लिअर नसतील किंवा अवघड जात असेल, प्रश्न चुकत असतील, आपण वारंवार 40-45 पर्यंत अडकत असेल तर 3-4 प्रश्न वाढवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. त्यासाठी मराठी बाय नामदेव सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये मी विविध प्रकारच्या बॅचेस दिलेले आहेत आणि त्या अगदी अल्प दरामध्ये दिले आहेत. नक्की डाउनलोड करून आपल्या अभ्यासाला दिशा द्या. ओके, चला पुढचा प्रश्न. हा प्रीती अधिक अर्थ. प्रीत्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह कसा करा, नीट लक्ष द्यायचं. प्रीती हा शब्द संस्कृत मध्ये रस्व आहे, लक्षात ठेवा, रस्वांत आहे. ओके, आता आद्या अक्षरामध्ये दीर्घ असलेले शब्द पाठच ठेवायचे. 6 शब्द सांगतो. ओके, एक तर प्रीती, रीती, ओके, भीती, ओके, अजून नीती, अजून कीर्ती, अजून दीप्ती. ओके, हे सगळे शब्द, या सगळ्या शब्द संस्कृत मध्ये सगळ्या शब्दांचे पहिले अक्षर हे 100% दीर्घ आहेत आणि संस्कृत मध्ये याचे अंत्यस्वर हे नेहमी ऱ्हस्व आहेत. ओके, म्हणून ही शब्द मराठीत लिहिताना यांना दोन्ही स्वर दीर्घ लिहावे लागतात. कोणते? दोन्ही स्वर दीर्घ लिहावे लागतात. ओके, जसं की मग प्रीती शब्द असा लिहितात. ओके, रीती शब्द असा लिहितात, भीती शब्द असा लिहितात मराठीमध्ये, तत्सम म्हणून. नीती शब्द असा लिहितात. ओके, आणि त्याच्यानंतर कीर्ती शब्दाचा दोन्ही ती की आणि ती दोन्ही रस्व दीर्घ, आणि त्याच्यानंतर दीप्ती शब्द असा लिहितात. ओके, आता जोड शब्दात पूर्वपदी आला तर पुन्हा ते रस्व होतील. हा नियम मी तुम्हाला सांगितलेला मागच्या सिरीज 1 मध्ये सांगितले, वारंवार सांगतच जाणार आहे, काळजी करण्याचं कारण आहे. ओके, मग आता संधी हा घटक आपण कुठून घेतलाय? संस्कृत मधून. म्हणून संधी विग्रहामध्ये जो पहिला शब्द असतो ना तो संस्कृत मध्ये जसा लिहिला जातो तसाच लिहिला जातो. म्हणून इथे तुम्हाला दीर्घ पण दिलाय, पण हा संस्कृत, म्हणून पहिला शब्द नेहमी संस्कृत मध्ये जसा असतो तसाच लिहिला जातो. मग संस्कृत मध्ये प्रीती शब्दाचा ती कसा आहे? रस्व आहे. म्हणून उत्तर आपलं काय येणार आहे सांगा? यापैकी नाही. ओके, परंतु उत्तर याला सुद्धा खूप साऱ्या पुस्तकामध्ये असू दे, पण प्रीत्यर्थचा पी कसा आहे सांगा? दीर्घ आहे. आता लक्ष द्यायचे, प्रीती अधिक अर्थ म्हणत असताना प्रीती अधिक अर्थ इथे रस्व आहे त्यामुळे हे चुकला, तिथे रस्व आहे हे चुकला. ओके, लक्ष द्यायचे, खरं प्रश्न उत्तर आहे. ओके, लक्ष द्यायचे, यापैकी नाही, परंतु उत्तर याला दिलं गेलंय कारण एका आवृत्तीमध्ये वाळंबे सरांच्या दीर्घ छापलं त्यामुळे. पण हा चुकीचा आहे. याच प्रश्न खूप सारा वेळेस विचारलेला आहे. ओके, खरं उत्तर काय असणार आहे? यापैकी नाही. म्हणून प्रीती अधिक अर्थ असं 100% आहे. कसा? प्रीती अधिक काय सांगा? अर्थ. प्रीती अधिक अर्थ त मधला ई, अर्थ मधला अ, ई पुढे विजातीय स्वर झाला, ईचा झाला य. ओके, पुढे आहे अ, मागे आहे त. मग जोडून घ्यायचे, त अधिक य अधिक अ त्य. इथून ती घेतलं, इथून अ घेतलं, मागे राहिला काय सांगा? प्री, आणि तिकडे राहिला थ. प्रीती अधिक अर्थ प्रीत्यर्थ. समजलं का? यस, अशा पद्धतीने आपल्याला संकल्पना माहिती पाहिजेत. आता संधी साधत असताना या प्रश्नावरती सुद्धा प्रश्न आला. आता आपण ई अधिक अ बरोबर य, रू अधिक अ बरोबर र, उ अधिक अ बरोबर व आला. यस, म्हणून 4ही स्टेपनं संधी साधत असताना तुम्हाला सगळ्या संकल्पना माहिती पाहिजेत. पहिला शब्द कसा लिहितात, दुसरा शब्द कसा लिहितात, त्याचा अर्थ काय होतो, त्याच्यावरून समानार्थी काय होतं, त्याच्यावरून विरुद्धार्थी काय होतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. ओके, पुढे खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा. वधू अधिक आगमन. इथे लक्ष द्यायचे, वधूचा धू संस्कृत मध्ये दीर्घच आहे, मुळातच दीर्घ आहे. ओके, मग वधू अधिक आगमन असा शब्द आहे. ओके, मग संधी साधत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. उ पुढे विजातीय स्वराला तर उचा होतो व, झाला का? यस, पुढे आहे आ, मागे आहे द. मग जोडून घ्यायचे, द अधिक व अधिक आ काय होईल? द्वा. ही झाली तुमची काय? संधी. हेच प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचे. याच्या व्यतिरिक्त आणखी खूप सारे प्रश्न विचारले आहेत, ते हळूहळू तुम्हाला सगळ्या सिरीज मध्ये घेणार आहे. इथून दु खाली घेतलं, इथून आ खाली घेतलं, मागे करायला व, आणि तिकडे ग मन, वधू अधिक आगमन,
वधवागमन. कुठं आहे पर्याय क्रमांक? वधू आगमन नाही होणार, वधू आगमन नाही, यावरील पैकी कोणते नाही तर वधवागमन. आपल्याला हे दिसायला चांगलं दिसत नाही तरी पण उत्तर त्याचं तेच बरोबर आहे. समजलं का? येस, अशा पद्धतीने हे सगळे. ओके, हा, तर आज या सिरीज मध्ये आपण इथेच थांबूयात. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. ओके, तुम्हाला कुठल्या शंका असेल तर ते सुद्धा कमेंट मध्ये करा. तुमच्या शंकेचं नक्की मी स्वागत करणार आहे. ओके, आणि तुमच्या अभ्यासाला संकल्पनेसहित शिकायचं असेल तर नक्की मराठी बाय नामदेव सर हे युट्यूब चॅनल जॉईन करा. ओके, सबस्क्राईब करा. आणि आपलं ह्याच नावाचं अप्लिकेशन आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा ह्याच नावाचं आहे. ओके, टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि अधिक माहितीसाठी काही अडचण आलीच तर इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज आणि किंवा कॉल करून तुम्ही मला नक्की विचारू शकता. ओके, मराठी बाय नामदेव सर हे ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा आणि तुमच्या अभ्यासाला दिशा देणाऱ्या विविध प्रकारच्या बॅचेस मी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या बॅचेस नक्की जॉईन करा आणि आपलं नाव आपल्या लिस्टमध्ये झळका नक्की. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.